आणि यानंतर पाहूयात 9 राजकीय बातम्या। मुंबईमध्ये राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची बैठक, पक्षाचे संघटक सरचिटणीस के सी वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार। रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतुपुरस्पर त्रास, रामदास कदम यांचा आरोप। तर भाजपनं केसानं गळा कापू नये, माझंही नाव रामदास कदम, विश्वास ठेवून भाजपसोबत आलेल्यांचा विश्वासघात करू नये, रामदास कदम यांचा इशारा। मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत। हे पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी कल्याण लोकसभेचा आढावा घेणार। सह्याद्री अतिथीगृहात मतदारसंघातील विविध विषयांबाबत बैठक। गोंदियात आज अजित पवार गटाची सभा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार। जागा वाटपाच्या चर्चांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे धाराशिव मतदारसंघाच्या दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंची आज औसा, उमरगा आणि तुळापूरमध्ये जाहीर सभा। शरद पवारांचा लोणावळ्यात सकाळी 11 वाजता कार्यकर्ता संवाद मेळावा। अजित पवार गटातील 137 कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार। नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात। राज ठाकरे आज दुपारी नाशिकमध्ये येणार। मनसेच्या वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची आज मुंबईत जाहीर सभा। संध्याकाळी 5 वाजता मुलुंडमध्ये सभेचं आयोजन।